नमस्ते. आता आपण पाहणार आहोत औषध घ्यायची पद्धत. पुडी नंबर 1 आहे. ही पुडी आता लगेच घ्यायची. फक्त पुडी घ्यायच्या अगोदर 15 मिनिटं काय खायचं नाही आणि पाणी प्यायचं नाही. पुडी चाटून खाल्ल्याच्या नंतर सुद्धा 15 मिनिटं काय खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. ही पुडी नंबर 2 आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर पाण्यानं स्वच्छ चूळ भरायची, 15 मिनिटं थांबायचं आणि त्याच्यानंतर ही पुडी चाटून घ्यायची. ही पुडी चाटून घेतल्याच्या नंतर सुद्धा 15 मिनिटं थांबायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रश करून नाश्ता वगैरे केलात तरी चालेल. एवढी एकच पुडी असते, उद्या सकाळी अनुषपोटी तुमची संपून जाईल. डबीवरती आपण नंबर टाकलेत, 1 नंबर आणि 2 नंबर. तर 1 नंबर डबीतल्या 3 गोळ्या सकाळी, 3 दुपारी, 3 संध्याकाळी चोखून घ्यायच्या. 5 मिनिटाच्या अंतराने 2 नंबर डबीतल्या 3 गोळ्या सकाळी, 3 दुपारी, 3 संध्याकाळी चोखून घ्यायच्या. पण दोन्हीच्या मध्ये 5 मिनिटाचं अंतर पाहिजे. मेडिसिन्स घ्यायच्या अगोदर 15 मिनिटं काय खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. मेडिसिन्स घेतल्यानंतर सुद्धा 15 मिनिटं काय खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. मग ते मेडिसिन्स तुम्ही जेवण करायच्या अगोदर 15 मिनिटं घेऊ शकता किंवा जेवण झाल्याच्या नंतर 15 मिनिटं थांबून घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये जे डायल्युशन्स टाकलेले असतात ते खूप महत्वाचे असतात, त्याच्यामुळे त्याला हात नाही लावायचा. डबीच्या टोपणामध्ये 3 गोळ्या घ्यायच्या आणि डायरेक्ट तोंडामध्ये टाकायच्या. त्याला आपल्याला वेळेचं बंधन नाहीये, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही घेऊ शकता. फक्त ह्याच्या अगोदर 15 मिनिटं काही खाणार नाही, घेतल्यानंतर सुद्धा 15 मिनिटं काही खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. कॅप्सूल्स आहेत त्या 15 दिवसाच्या 15 त्रिक 45 कॅप्सूल्स आहेत. त्या तुम्ही तुमच्या सोयीनं कधी पण 1 कॅप्सूल सकाळी, 1 दुपारी, 1 संध्याकाळी घ्यायची. याच्यासाठी काय आपल्याला तोंड कोरडं असावं असं काही नाहीये, तुम्ही तुमच्या सोयीनं कधीही घेऊ शकता. नॉर्मल पाण्याबरोबर कधीही घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये 2 बाटली आहेत. पूर्ण भरलेली जी बाटली आहे ती 1 कप पाण्यामध्ये 12 थेंब सकाळी, 1 कप पाण्यामध्ये 12 थेंब संध्याकाळी घ्यायची. पण ह्याच्यासाठी काय आपल्याला तोंड कोरडं असावं असं काही नाहीये. तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये कधीही ब्लॅक कलरची जी बॉटल आहे ती 1 कप पाण्यामध्ये 12 थेंब सकाळी, 1 कप पाण्यामध्ये 12 थेंब संध्याकाळी कधीही घेऊ शकता. आणि जी अर्धी बॉटल आहे पिवळ्या रंगाची ती 1 कप पाण्यामध्ये 12 थेंब दुपारी तुमच्या सोयीनुसार कधीही घेतली तरी चालेल. याच्यासाठी काय तोंड कोरडं असावं असं काही नाहीये, नॉर्मल पाण्याबरोबर तुम्ही कधीही घेऊ शकता. आपले मेडिसिन सुरू झाल्याच्या नंतर खडा जो आहे तो जागेवरून हलणार. हल्ल्यानंतर थोडंफार तुमच्या पोटामध्ये दुखू शकतं. दुखत असेल तर या दोन्ही मधली एक पिवळ्या रंगाची गोळी आहे, एक निळ्या रंगाची गोळी आहे, दोन्ही मधली एक एक गोळी घ्यायची. फक्त काय होतं, इंजेक्शन केल्यानंतर 5 मिनिटात दुखायचं थांबतं, पण गोळीनं कमी यायला कमीत कमी 1 तास तरी लागतो. त्याच्यामुळे ह्या दोन्हीतली एक एक गोळी घेतल्यानंतर 1 तासामध्ये दुखायचं तुमचं थांबणार. आता तुम्ही गोळी घेतली, तुमच्या पोटात दुखायचं थांबलं आणि तुम्हाला वाटलं परत दुखतंय, तर 6 तासाच्या अंतरानं पुन्हा तुम्ही या दोन्ही मधली एक एक गोळी घेऊ शकता. आणि ही गोळी घेऊन सुद्धा जर तुमच्या पोटामध्ये दुखायचं नाही थांबलं तर मी व्हॉट्सअपला तुमच्या गोळी पाठवलेली आहे, ती त्याच कंपनीची न बदलता गोळी घ्यायची. ती गोळी चोखून घ्यायची. खूप जास्त प्रमाणामध्ये दुखत असेल आणि ती गोळी चोखून खाल्ली तर 5च मिनिटामध्ये दुखायचं थांबतं. त्याच्याबरोबर अजून एक आपण गोळी दिलेली आहे. कधी कधी मळमळ आणि उलटी आल्यासारखं पण होऊ शकतं, तर ती जी दुसरी गोळी दिलेली आहे ती तुम्ही घेतल्यानंतर मळमळ आणि उलटी पण थांबू शकतो. सांगितलेल्या पद्धतीने हे 15 दिवसांचे मेडिसिन्स आहेत. व्यवस्थितरित्या घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला सेकंड डोस आहे तो कंटिन्यू आपण सुरू करायचा.